आणि तुमचा दाजी स्वभाव सुद्धा तुम्हाला माहिती कसा आहे तर त्यांना जास्त शिल्लक बोलले सुद्धा चालतच नाही. ते म्हणतात तुला बोलवलं तर नाही तू कुठं चालली पा म्हणजे जाणं बी असलं तर माझ्या मनाचं नसतं, त्यांना विचारूनच जाणं पडतं. आणि विचारून म्हणजे नमस्कार सगळ्याला. तर आता आपण कालचा विषय करणार आहे. काल मी व्हिडिओ जो केला रामभाऊवरती, तुम्ही सगळ्यांनी कमेंट खूप काय कमेंट केल्या, पण काही जणांनी इंग्रजीमध्ये कमेंट केल्या, तर मला काही कमेंट वाचता नाही आल्या. बाकी सगळ्याच्या कमेंट वाचल्या मी ना, त्यातल्या खूप जण म्हणे की ताई तू फक्त याच्यासाठी व्हिडिओसाठी करायला आली म्हणे, तुला जाणं तर आहेच, पण तसं काही नाही आहे, मी काही जाणार नाही आहे. आता तुम्ही म्हणसा रामभाईच्या व्हिडिओतून पाहिलाच असणार आहे. रामभाईने तुला म्हणलं की ये म्हणून, मी मान्य करते, त्यानं मला म्हणलं की ये म्हणून तू 7व्या महिन्याले, पण मी काही जाणार नाही. आता तुम्ही म्हणसा काऊन नाही जाणार, तू नाही नाही म्हणते तू लगेच जाते अशी म्हणसाल तुम्ही. तसं नाही आहे, कारण की त्याला काही निमित्त पाहिजे, काही कारण पाहिजे. कारण की तुम्हाला तर माहिती, मी कालच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं, कारण की 2 दिवस राहिले 7व्या महिन्याला आणि लगेच मी जाऊ शकत नाही. कारण की आमच्या घरचा सुद्धा ताल तुम्हाला माहीत असणारच आहे, वावरातलं करणं घरचं करणं, कारण की सगळेजण वावरात गेले, घरचं मलाच करणं पडतं सगळं. तर मामा आत्या सोनाचे पप्पा सगळेजण वावरात जायले, तर घरचं धुणं भांडे घरदार आवरणं, लेकरायचं करणं, रुद्रले पाहणं, रुद्रला शाळेत पाठवणं, पोरीला शाळेत पाठवणं, असं भरपूर कामं असतात घरी बाईचे जातले. आता तुम्हाला माहिती आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जेवढ्याही लेडीज असते त्यांना काय काय कामं असतात घरी, म्हणून ते सगळं काम मला आवरून जाणं पडतं. आणि मेन राहिला तर मग आता तू 7व्या महिन्याला गेली, तुम्ही म्हणता तू गेली 7व्या महिने, तर घर काय तसं राहण्यास सगळेच करतील, पण तसं नाही आहे. मी कधी गेली बी असते, पण मग घरी बी कापूस सीझन चालू आहे, तर सासूबाई घरचं करीन की वावरातलं करीन, हे मेन कारण आहे. कारण की घरचं वावरातलं सासूबाई, तुम्हाला तर माझ्या वयाच्या मानानं सासूबाईसोबत समजा होत नाही ना, वयाच्या मानानं काम बी होत नाही, तर वावरातलं करतील की घरचं करतील. तर माझं असं म्हणणं, आता कापूस सीझन चालू आहे आणि मेन म्हणजे आपली राणी. तर तुम्ही म्हणता राणीचं काय, तर राणीला 2-3 दिवस झालेले, म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ बघितला होता की आम्ही देवाच्या ठिकाणी गेलतो पाहायला गेले, तर आम्ही पायदलच गेलतो. तर पोरीचा खूप वांदा चालू होता की पायदल जाऊ, कारण की रस्त्याने खूप सारे बोरीचे झाडं आहे, बोरीच झाडं आहे, जांभळाचं झाड आहे, काशेल, खूप सारे प्रकारचे झाडं आहे. तर पोरी म्हणे आपण पायदल जाऊ. तर आम्ही 20-22 जण होतो आम्ही जाणारे, म्हणजे लेकरं बाया मोठ्या पोरी सगळ्यात. तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दिसल्या नसणार, पण मी त्यांना मुद्दाम व्हिडिओमध्ये घेतलं नाही, कारण त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये घेणं, म्हणून तुम्हाला त्या 5-6 पोरी काही व्हिडिओमध्ये दिसल्या नाही. पण मग आम्ही तिकडे गेलो आणि राणीला थोडंसं पहिलेच चांगलं लागत नव्हतं, तर राणी म्हणे नाही मी जातोच म्हणे. तर मला चाल, मग तिने गोळी घेतली आणि ती लगेच तडी आली. तिकडे गेलो आम्ही, तिकडे इथे असे म्हणजे पाय दुखता, मला चांगलं लागत नाही, पाय दुखता. तिकडून बी आम्ही घरी आलो. तिला मला राणी तू इंजेक्शन घे, तर म्हणे नाही मी इंजेक्शन नाही घेत म्हणे, जोर रडायला लागली. म्हणलं जाऊ दे, इंजेक्शन नाही घेत का, मग औषध गोळ्या घे. मग घरात तापीचे औषध गोळ्या होते, त्याच औषध गोळ्या तिला दिल्या मी ना. तिला तात्पुरतं चांगलं लागलं, पण रात्री अजून सण तपलीत मामीनं दुसऱ्या दिवशीला की डॉक्टरला बोललो, आणि डॉक्टर म्हणे की आपल्या टायफॉईडची साथ चालू आहे म्हणे, तर आपण त्याच्यावरती इलाज करू म्हणे, पण आपण पहिले आपण औषध गोळ्या देतो. मग त्या डॉक्टरनं काय केलं, औषध गोळ्या दिल्या, इंजेक्शन दिलं, तेव्हा तिची ताप उतरून गेली. ताप उतरली, मग अजून संध्याकाळी औषध गोळ्या घेतल्या, अजून ताप उतरली, म्हणजे जास्त काय आली नाही. पण मग तिसऱ्या दिवशीला अजून ताप आली, म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजे 4 दिवस एकसारखं ताप आलेली आहे. म्हणजे गोळ्या औषध घेतलं ताप उतरून जाते आणि अजून ताप येऊन जाते. तर लेकराचं कसं असतं की बा जसं चांगलं लागलं की लेकरू खेळायला लागतं, अजून अंग संसन केलं का अजून झोपून राहतं. आणि तसंच राणीसोबत सुद्धा व्हायला आहे. आता ते शाळेत जायले आणि आता तिला तब्येत बी चांगली आहे तिची. तर आम्हाला डॉक्टरनं सांगितलं की तुम्ही काय करा, म्हणजे एकदा रक्तलघवी चेक करा म्हणे, कारण की रक्तलघवीमध्ये सगळं माहीत पडतं, म्हणजे ताप कशाचा आहे काय आहे. तर सध्या तर टायफॉईडची साथ चालूच आहे म्हणे. मला बरं. मग सोळांचे पप्पा कालच तिला घेऊन गेले संध्याकाळी आणि दवाखान्यात गेले, आणि दवाखान्यातून रक्तलघवी चेक केलं. त्याचा रिपोर्ट आला आज, म्हणजे संध्याकाळी गेलते ना ते 3 वाजता गेलते, म्हणजे 5 वाजेपर्यंत चालू राहतं. मग रिपोर्ट आला आज, तर रिपोर्टमध्ये कळालं की बाबा सध्याची समजा सुरुवात होती म्हणजे तिची, तुम्ही बरं लवकर इलाज केला तर बरं आहे. तर आता त्याच्यावरती डॉक्टर म्हणे आपण इलाज करू म्हणे. तर औषध गोळ्यासुद्धा डॉक्टरनं, म्हणजे आमच्या गावातले डॉक्टर आहे ना, तो घरच्या घरी आम्ही, म्हणजे कुठं जायचं काम नाही पडत काही, चांगला डॉक्टर आहे. आणि आमच्या घरी सगळे आम्ही त्यांनाच बोलवतो, कारण त्यांचा आम्हाला अनुभव येईल म्हणून. तर त्यांच्याकडून आम्ही औषध गोळ्या घेतल्या, सलाईनसुद्धा सोडली, आणि आता ती नॉर्मल आहे. आणि म्हणजे सलाईन सोडली नाही अजून, ती शाळेत जायला, आता संध्याकाळी सोडू आम्ही, ती शाळेत जायला म्हणून. तर आता नॉर्मल आहे, एक सलाईन सोडली खून जाईल म्हणे, तर संध्याकाळी सलाईन सोडू आणि खून जाईल सगळं नॉर्मल. आता तुम्ही म्हणजे सगळं नॉर्मल झालं ते मग तुम्ही जा सांगा. तर ओमभायाचा सुद्धा फोन आला, म्हणजे तू ये म्हणे राणीला घेऊन, आपण इकडे इलाज करू. आता तुम्हाला मी मेन गोष्ट सांगते,
जेव्हाही त्यांच्या घरी कार्यक्रम असला की माझा रुद्र नाही तर राणी हे दोघं जण बिमार पडता म्हणजे पडता. कोमलच्या 7व्या महिन्याच्या वक्ती मला जाता आलं नाही आलं, कारण की रुद्र पोटातचा. परीच्या वाढदिवसासाठी म्हणजे परीचं बारसं होतं, म्हणजे बारसाठी मुद्दाम आम्ही गेलतो. बारशाच्या 1 दिवस अगोदर रुद्रला भरती करणं पडलं. तर भाऊ म्हणे तू इकडे ये म्हणे, आपण विलाज करू. आता तुम्ही सांगा, मी तिथं जा आणि राणीने जास्त बिमार कधी पडली, अजून तिला भरती गिरती करायचं काम पडलं तर मग काय करा. त्याच्याकरता तुमची दाजी म्हणे जाऊ नको, जाऊ दे म्हणे, काही जायचं जरूरत नाही आहे. तू नाही गेली तर त्याचा 7वा महिना काही राहणार नाही आहे. म्हणलं बरं, मी काही जात नाही, बाकी ते त्यांचं बघतील आता. कारण की सगळ्याच कामाला लेकराचे पहिले पाणी पडतं. तसं आमच्या घरीसुद्धा आहे. कधी मला ताईने अगोदर कधी म्हणलं असतं, भाऊजीला फोन लावून सांगितलं असतं की ताईला पाठवा तुम्ही, तर 2-3 दिवसाचं समजा. पण मग ही आठ आलं गे आणि तो आलं गे, म्हणजे कसं पहिल्यापासून माहीत असताच गोष्ट अलग होती. पण हे अचानक राणी बिमार पडली म्हणून मी जात नाही आहे, असं काही नाही. त्याचा फोन आलता मला, ते पण असं झालं तसं झालं, तर 12 चौकशा केल्या मी, काय त्याच्या डोक्याला आलो नाही. हो भाऊ येईन म्हणलं, पण अजून काही माझं नक्की नाही आहे. करायचं कधी उठून उभं आहे, कारण ताप येते तिचं, कोणीच बिमार पडायचं कोणीच काही सांगू शकत नाही. कधी लेकरू बिमार पडी म्हणून सांगता येत नाही. आणि मला कदाचित असं वाटतं की ते उन्हाच्यानंच झालं वाटतं, आणि ती ताप अंगात मुरली ना, तर त्याच्या चान्स तिला असं झालं असेल, असं काही असेल बरा. तर आता शाळेत जायले, आता येईनच ते घरी. बाकी आता कोण कोण येणार आहे कोण कोण नाही मला काहीच माहीत नाही आहे. आता ते त्यांचं बघते, जमलंच कधी तर आपण पाहू पुढं चालून. जर कधी आपल्या पिऊचा बारसं गिरसं केलं तर बारशाला जाऊ, पण आता 7व्या महिन्यात कमी जाणार नाही आहे. आणि हेच मेन कारण होतं, कारण की लेकराचं पहिले आपलं काही नाही, कार्यक्रम तर होतच राहता, एक झाला की एक. आता हा झाला की अजून डिलिव्हरीचा येईल, जसंच की डिलिव्हरीचं एकदा डिलिव्हरी झाली की मग जर वाटलं तर बाबूल पाहिले, पण आता सध्या काही मी जाणार नाही आहे. हेच मेन कारण आहे, कारण की राणी आपली बिमार आहे ना, म्हणूनच, दुसरं काही नाही विषय. बाकी आलता त्याचा फोन, आणि विचार काय बोलणार आहे फोन. पण काल खूप जणांनी कमेंट केलं की ताई तू असंच करते तसंच करते. तसं नाही, मला जे खरं आहे तेच बोलते मी, कारण की तुम्हाला तर माहिती आहे माझ्या घरची कसं आहे म्हणून. आणि तुमचं दाजी स्वभावसुद्धा तुम्हाला माहिती आहे कसं आहे, तर त्यांना जास्त शिल्लक बोलायला चालतच नाही. आता मी म्हणलं जातो जातो म्हणलं, तर ते म्हणतात तुला बोलवलं तर नाही, तू कुठं चालली पान. म्हणजे जाणं बी असलं तर माझ्या मनाचं नसतं, त्यांना विचारूनच जाणं पडतं. आणि विचारून म्हणजे त्यांना फोन आला तेव्हा जे पोरं बोलले किंवा दादा बोलले की पाठव बा, तरच मी जाते, तशी काही जात नाही मी. आणि कामानिमित्ताने जाते, असं नाही की उठली सुरू चालली म्हणून. कारण खूप जणी म्हणतात आहे तू माहेरात जाती, असं झालं तसं झालं. तसं नाही, कोणी कामानिमित्ताच जातं, कारण की आपलं घर काही कोणाला हे नाही आहे. हेच कारण होते व्हिडिओचं, आणि याच्यासाठीच म्हणलं. तर आता राणीसुद्धा तब्येत चांगली आहे, आणि ती जायला शाळेमध्ये, शाळेतून आलीच की तिला सलाईन सोडणं आहे, आणि बाकी औषध गोळ्या देणं चालू आहे तिला. आणि राणीचं कसं आहे की बा असं नाही की मग मला चांगलं लागतं तर मी घरी राहते. ती एका दिवशी सुद्धा घरी राहत नाही, शाळेचा खूप नांदा आहे तिला आणि रुद्राला. रुद्र सुद्धा दररोज शाळेत जातो, पण मेन कारण काय होईल रुद्राचं, रुद्र की कोणासोबत शाळेत जात नाही, फक्त राणीसोबत शाळेत जाईल. मग राणी जाती, घंटाभर शाळेत बसती, आणि मग त्याला ते घाटा म्हणा, खिचडी म्हणा, पोहे म्हणा, ते खाऊ घालती, आणि मगच त्याला घरी घेऊन येते. आणि मग घरी आल्याच्यानंतर मग जेवण घेऊन करते ती, आणि मग तिच्या शाळेत जाते. तर असं राणीचा कार्यक्रम आहे, म्हणजे तिला सकाळून त्याची शाळा, दुपारून तिची शाळा, अशा चालू असतं. बाकी सोनल सुद्धा सोबत जात नाही तो, आणि सानू तर तिकडे जातच नाही. सानू शाळा इकडं बस स्टँडकडे आहे आमच्या, म्हणजे दोघीची लांब लांब शाळा आहे. आता यंदा सुद्धा सोनल सुद्धा इकडं हॉस्टेलच नाव पडणार आहे सोनलचं सुद्धा, हायस्कूलवरती, कारण आता यंदा ती 5वी जाणार आहे म्हणून. बाकी तिघी बहिणी इकडेच राहील हायस्कूलवरती. बाकी मराठी शाळेत आपला रुद्र जाईल. आता कौरव बहिणी तो काय सांगा सोबत. आणि आपल्या रुद्राचा सुद्धा बड्डे आलेला आहे 31 डिसेंबर. पण हा 31 डिसेंबरला आम्हाला म्हणजे यादगार राहून गेलेले, कारण की आपल्या परीला झटका आलता, ते आमच्या घरी येत होते आणि तिला अचानक झटका आलता, तुम्ही बड्डे सुद्धा नव्हता केला. तर आता पाहू आता यंदा काय करता काय नाही, तर जमलं तर करूच आपण बड्डे चांगला. पण होता होईल आपण घरातल्या घरात करणार, कारण की जास्त परिचय नको, कारण कोणी येत नाही ना, कारण का त्यांना वाटतं की व्हिडिओमध्ये आलं ते आपले व्हिडिओज घेतील, असं करतील तसं करतील. त्याच्याकरताच फक्त आपल्या जेवढे येटायतले पोरं आहे, पोरी आहे, बाकी रुद्र, नैतिक, सोहम, प्रणव हे 4-5 जणच, आणि येटायतले पोरं एवढाच बोलत आम्ही, जास्त काही मोठा करत नाही. आणि जसं की आई म्हणली होती की बा ये, तर आईला सुद्धा मी सांगितलं की बा आपली राणी बिमारी, तर मी काही येऊ शकत नाही आहे. पण आईचा वादा चालला आहे की तू ये, वाटलंस तर रविवारच्या दिवशीच ये आणि सोमवारी लगेच चालले जाय. पण तसं नाही करू शकत ना मी, माझ्या घरी कोणीच नाही ना. मेन कारण आहे कारण की सोनू सुद्धा शाळेत जाते. तुम्ही असा रविवारचा कार्यक्रम सोनू
रविवारी घरी राहील. पण मग सोमवार मी वापस येईल तर त्या दिवशी तिला घरी जायला आलं की नाही, हे मेन कारण आहे. कारण घरी कोण ना कोणतरी पाहिजेच आणि पोरीच्या भरोश्यावर आपण घर काय सोडू शकत नाही. कारण की कापूस आहे घरामध्ये, बाकी आमच्या पुढच्या घराला दरवाजा सुद्धा नाही आहे. हेच मेन कारण आहे. आणि घरी कोण ना कोणीतरी पाहिजेच आमच्या. कामधंदा आवरायला म्हणा काही तर सानू खूप करते काम. आली की शाळेतून आली की तवा बी करते, शाळेतून नंतर म्हणजे कसं पोरीत जात आपण म्हणतो, पण एकदा पोरीत जात कामाधंद्यात झाली ना तर पोरीचं सुद्धा राहत नाही की बा चल मला करू दे म्हणून. आता वाजलेले 5, आता इथे नसते घरी सगळेजण. आणि लगेच आले की लगेच मग चहा पाणी आणि वारते सुद्धा घरी येते. आता लगेच चहा पाणी झालं की लगेच स्वयंपाकाला लागतं. पडत स्वयंपाक झाला की लगेच भांडे राहतात, झाडझूड राहते, खूप सारं काम राहतं ना मागून बी. गॅस पुसणं, हे करणं ते करणं. आता इथे ते घरी. आता तुरीच्या शेंगासुद्धा शिल्लक पडते वारातून आले, कारण की ताजी ताजी शेंगाची भाजीसुद्धा मस्त होती. तर म्हटलं चला. आणि अजून एकदा सांगते, आता तुम्ही अशा कमेंट करू नका आता इथून नाही म्हणतील लगेच जाती म्हणून. कारण की खूप साऱ्या कमेंट आल्या त्या मराठीमध्ये आल्या, काही इंग्रजीमध्ये आल्या. पण आता सांगायला तुम्हाला मी, इंग्रजीमध्ये कमेंट करू नका, मराठीत करा आणि त्याचं नक्की मी तुम्हाला उत्तरसुद्धा देईन. म्हणून नवीन कोणी अशी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुकपासून तर फॉलो करा. तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र.